पुण्याच्या भोर तालुक्यातील पशुसंवर्धन विभागातर्फे जे खाजगी पशु वैद्यक आहेत त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येते। खरं तर जे नवीन ॲप सरकारचं आलेलं आहे ज्यामध्ये पशु जे जन्माला येतात त्यांची नोंदणी खरं तर ठेवण्यात येते, त्या ॲपबद्दल या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी मार्गदर्शन जे आहे ते संपूर्ण करण्यात येते आणि संपूर्ण पशूंची काळजी कशी घ्यावी या संदर्भात पाहिलं तर जे सहाय्यक आयुक्त आहेत किशोर मुळे यांच्याकडून या सर्व भोर तालुक्यातील या कृषी वैद्यकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। माझ्यासोबत आता कृषी सहाय्यक किशोर मुळे साहेब आहेत। मुळे साहेब, कशा प्रकारे ट्रेनिंग चालू आहे, नक्की कशा पद्धतीचं मार्गदर्शन आहे याच्यामध्ये? सर, खाजगी पशुवैद्यकांची नोंद आजपर्यंत शासन स्तरावर कुठेही झालेली नव्हती, तर त्यामुळे सर्वप्रथम आपण त्यांचं रजिस्ट्रेशन करून त्यांना एक शासनाच्या उपक्रमात सहभागी करून घेतलेलं आहे। आता दुसरा मुद्दा त्याच्या पुढं की यांच्याकडून ज्या काही सेवा दिल्या जात होत्या ह्या सेवाच्या नोंदणी कुठल्याही पद्धतीने शासकीय दप्तरात प्रॉपरपणे आढळून येत नव्हत्या। इथून पुढं जे आहेत यांच्याकडून आम्ही कृत्रिम रेतनाची जी कामं करून घेणार आहोत, तर याच्या नोंदी शासनाच्या भारत पशुधन प्रणालीवर ती नोंद होणार आणि त्याच्यामुळं तालुक्यामध्ये प्रत्येक महिन्याला किती कृत्रिम रेतन होतं किंवा प्रत्येक दिवसाला किती कृत्रिम रेतन होतं याची सुद्धा नोंद आपल्याला घेता येणार आहे। आणि ज्या ठिकाणी काही त्रुटी आहेत की ज्याच्यामुळं शेतकरी नुकसान जातो किंवा आर्थिकदृष्ट्या त्याचा जनावरांचा खर्च जो आहे तो वाढत जातो, हे कशा पद्धतीने कमी करायचं, त्याच्यानंतर चांगल्या जनावरांची पैदास, वासरांची पैदास ही कशी करायची, या सगळ्या गोष्टी या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण त्यांना देणार आहोत। सध्या पाहिलं तर पावसाळा सुरू होतोय, अनेक पशूंना आजार या पावसाळ्यामध्ये सुरू होतात, पावसाळ्या ऋतूमध्ये होतात, त्या संदर्भात काही मार्गदर्शन करण्यात येते का किंवा काय रोगराई पसरू नये म्हणून काय काळजी घ्यावी या संदर्भात काही मार्गदर्शन करता येईल? आपण सर्व जनावरांना मान्सून पूर्व लसीकरण जे आहे आत्तापर्यंत आपण प्रत्येक शिबिराच्या रूपाने किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण ज्या ज्या गावात भेटी देतो त्यांना शासन स्तरावरून नाममात्र सेवा शुल्कामधून जंतनाशकाची औषधं पुरवठा करतो, ज्याच्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। त्याचबरोबर आपण त्यांना आता मान्सून पूर्व लसीकरण प्रत्येक गावामध्ये टोचत आहोत। मान्सून पूर्व लसीकरणामध्ये घटसर्पाचं लसीकरण असन, फऱ्याचं लसीकरण असन, शेळ्या मेंढ्यामध्ये आंत्रविषार सारख्या रोगाचं लसीकरण असेल, हे सगळं पावसाळ्यापूर्वीच आपण ते पूर्ण करून घेत आहोत। तर कशा पद्धतीने जे खाजगी कृषी वैद्यक आहेत त्यांना कृषी पशुसंवर्धन विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात येतं याची माहिती पशुसंवर्धन सहाय्यक किशोर मुळे यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन किरण आंबिकेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।